अँड टू बिझी, दिवसभर हेक्टिक स्केड्यूल आहे, या प्रकारचं जर का तुमचा माइंडसेट आहे, त्या 24 तासातला 25वा तास कसा काढायचा ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांना 24 तास दिवसात मिळालेले आहेत, पण होतं असं की ह्याला वेळ नाही, त्याला वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही, हिलिंगसाठी वेळ नाही, गोल ध्येय साध्य करण्यासाठीही वेळ नाही, आणि टू बिझी, मी खूप जास्त बिझी आहे, या प्रकारचं जर का तुमचा माइंडसेट आहे आणि तुमची ऊर्जा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की त्या 24 तासातला 25वा तास कसा काढायचा ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर. नमस्कार, माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, EFT मास्टर प्रॅक्टिशनर आहे आणि एक हीलर सुद्धा आहे. चला तर सुरू करूयात. बऱ्याच वेळा असं वाटतं की माझ्याकडे वेळच नाही, माझं दिवसभर हेक्टिक स्केड्यूल आहे, खूप जास्त काम असतं, स्वतःसाठी वेळ नाही, एक्स्ट्रा काही करण्यासाठी वेळ नाही. तर हा माइंडसेट आहे आणि हा माइंडसेट रिवायर होऊ शकतो, कारण की हा जर का तुमचा माइंडसेट आहे की मला वेळ नाही, तर तो तुमच्याकडे येणारी सुख समृद्धीची एनर्जी सुद्धा ब्लॉक करू शकतो. तर आपण हे आता रिलीज करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघणार आहोत की आपल्याला असं वाटतं की प्रॉब्लेम वेळेचा आहे, तर प्रॉब्लेम वेळेचा नाहीये, प्रॉब्लेम प्रायोरिटीचा आहे, महत्व कशाला देतो याचा आहे. दिवसातले 2 ते 3 तास फक्त पुढे काय होईल याची काळजी, मागे काय झालं होतं याच्या आठवणीत आणि नको त्या ओव्हर थिंकिंग मध्ये तुम्ही वाया घालवत आहात का? तर या सगळ्यामध्ये तुम्हालाही नाही कळत किंवा तुमच्याही न कळत दिवसातले 2 ते 3 तास असेच वाया जातात. टाईप येस इन द चॅट बॉक्स की येस, हो, माझंही असंच होतंय. तर होतं असं की आपलं जे सबकॉन्शियस आहे हे आपल्याला या सगळ्या ओव्हर थिंकिंग मध्ये, या सगळ्या मागचं जे झालंय त्या आठवणीत आणि पुढचं कसं होणार या चिंतेमध्ये कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो, आणि त्यामुळे ते कम्फर्ट झोन मधनं आपल्याला प्रोडक्टिव्ह झोन, हिलिंग झोन मध्ये येऊच देत नाही आपलं सबकॉन्शियस. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे वेळच नाही, मला जे हवंय ते करण्यासाठी दिवस पुरतच नाही. या प्रकारच्या ब्लॉक पर्यंत तुम्ही पोहोचता. हा एनर्जी ब्लॉक आहे. खरं तर सत्य हे आहे की तुमच्याकडे वेळ नाही असं नाहीये, तुम्ही वेळ काढत नाहीये. होतं असं की दिवसभर फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडे एनर्जी एंगेज होतीये का हे बघायला पाहिजे. म्हणजे सतत काहीतरी ताण आहे, सतत काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत दिवसभरात आणि त्याच्या सोल्युशन्स मध्येच तुम्ही एंगेज राहताय आणि त्यामध्येच मन आणि शरीर थकून जात आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की दिवस कधी उगवला आणि कधी संपला हे कळत नाही. दिवसाच्या शेवटी गिल्टही यायला लागतं की आज दिवसभरात असं काहीही वेगळं केलं नाही, किंवा आज दिवसभरात रोजचं रुटीनच फॉलो केलं, आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीच जमलं नाही करायला. या गिल्टमध्येही तुम्ही आहात का? टाईप जी इन द चॅट बॉक्स. तर तो 25वा तास तुम्हाला 24 तासातनं काढण्यासाठी घड्याळ बदलण्याची गरज नाही किंवा वेळही बदलण्याची गरज नाही. गरज आहे ते माइंडसेट रिसेट करण्याची. येस, कारण की जेव्हा तुम्ही माइंडसेट रिसेट करता तेव्हा आपोआप डिवाइन टाइम तुमच्या बरोबर अलाइन होतं. तर कसं ते बघूयात. फर्स्ट थिंग फर्स्ट, हिलिंगसाठी वेळ नाही, तर तुमच्या रोजच्या चालू दिनचर्येमध्ये, रुटीनमध्ये तुम्ही हिलिंगला ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठलात, डायरी पेन जवळ ठेवलं आणि तुमचं जर्नलिंग केलं. अगदी 5 मिनिटं लागतात त्याला. हे जर्नलिंग तुम्हाला अख्ख्या दिवसभर चार्ज अप ठेवेल. तुमचं जे लाईफ आहे ते डिवाइन टाइम बरोबर अलाइन करेल. स्वतःला एक दिवसभरात रात्री झोपताना सवय लावली की झोपायच्या आधी काही का होईना मी 5 मिनिटं होपोनोपोनो चॅन्ट करणारच, होपोनोपोनो म्हणणारच आणि मग मी झोपणार आहे. येस, EFT टॅपिंग, हो, जे आपलं EFT टॅपिंग आहे, म्हणजे जे मी माझ्या स्टुडंट्सला शिकवते, ते इतक्या सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे की ते दिवसभरात तुम्ही कधीही, म्हणजे लंच ब्रेकच्या आधी सपोज 5 मिनिटं टॅप केलं, अशा प्रकारेनं तुमच्या ज्या दिवसभरातल्या ज्या काही रुटीन आहे त्या रुटीन बरोबर हे 5-5 मिनिटाचं हिलिंग रुटीन तुम्ही ऍड केलं. या बरोबरीनं तुम्हाला तुमच्यासाठीचा तो एक्स्ट्रा वेळ काढू शकता. लक्षात ठेवा, हा जो एक्स्ट्रा वेळ आहे
तो खऱ्या अर्थानं डिवाइन टाइम आहे, जो तुमच्याबरोबर अलाइन होतो, तुम्हाला चार्ज करतो आणि अख्ख्या दिवसभरात तुम्हाला 24 तासाची ऊर्जा ही द्यायला सुरुवात करतो. स्वतःचं एक टाइम ऑडिट करायला पाहिजे. येस, आज दिवसभरात लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे नोट डाऊन करा की दिवसभरातला वेळ नक्की कुठे जातोय. ओव्हर थिंकिंग मध्ये जातोय का, हे करेन ते करेन असं प्लॅन करण्यामध्येच जातोय का, नको त्या रील्स बघण्यात वेळ वाया चाललेला आहे का, नको त्या गोष्टी डिस्कशन करण्यामध्ये म्हणजे चर्चा करण्यामध्ये वेळ वाया चाललेला आहे का. तर हे असं टाइम ऑडिट आपलं स्वतः आज दिवसभरात नक्की करा. म्हणजे तुम्हाला कळेल की येस, स्वतःसाठी तो 25वा तास, ती 25 मिनिटं, ती 20 मिनिटं नक्कीच तुम्ही काढू शकता. हे टाइम ऑडिट तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी करू शकता. हे जेव्हा तुम्ही टाइम ऑडिट करता तेव्हा तुम्हालाच कळेल की येस, माझ्याकडे दिवसभरात स्वतःला चार्ज करण्यासाठी, स्वतःची इंटरनल एनर्जी अलाइनमेंट मध्ये आणण्यासाठी खरंच वेळ आहे. हे तुमचं तुम्हाला रिअलाइज होईल. आणि आता हे जे काही निगेटिव्ह, हे जे काही कम्फर्ट झोन मध्ये गेलेला आहात, हे रिलीज करण्यासाठी हे टॅपिंग करूयात. EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक चॅनलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ आहे. EFT म्हणजे काय, तर त्यासाठी आता आपण टॅपिंग करणार आहोत EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर त्यासाठी एक दीर्घ श्वास घेऊयात. टेक डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. हे क्विक टॅपिंग आपण करणार आहोत आता माझ्यासोबत. इवन दो, जरीही हे फक्त तुम्ही माझ्यासोबत टॅप केलं ना तरी चालणार आहे, वाक्य म्हटली नाहीत तरी चालणार आहे. तर इवन दो, जरीही मला असं वाटतं की मला वेळ नाही, मी खूप बिझी आहे नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, मुलाबाळांमध्ये, अभ्यासामध्ये, परीक्षेमध्ये, तरीही मी स्वतःला या सगळ्यातनं रिलीज करते. माझ्याकडे भरपूर पुरेसा डिवाइन टाइम आहे या गोष्टीलाही परमिशन देते, परवानगी देते, अलाव करते. आणि या डिवाइन टाइम सहित स्वतःचे हे टाइम एनर्जी ब्लॉक आता या क्षणी रिलीज करते. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घेऊया. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. येस, स्टार्ट टॅपिंग. फर्स्ट मेरिडियन पॉइंट आहे आपला आयब्रोज, तिथे टॅप करूया. माझ्याकडे वेळ नाही हे वारंवार दिलेलं निगेटिव्ह अफर्मेशन रिलीज नाव. माझा सगळा वेळ ताण, स्ट्रेस घेण्यातच वाया चाललेला आहे. रिलीज नाव. येस, मला सवय आहे प्रत्येक गोष्ट प्लॅन करण्याची आणि प्लॅनिंग मध्येच निम्मा दिवस जातो. रिलीज नाव. त्यानंतर येतं ते गिल्ट की माझं काम काहीच झालं नाही, फक्त प्लॅनिंग मध्येच वेळ गेला. रिलीज नाव. येस, मी अख्ख्या दुनियेचं काम करू शकते पण स्वतःला एनर्जाइज, स्वतःच्या अलाइनमेंट मध्ये येण्यासाठी मला वेळच नाही आणि त्याचंही गिल्ट मला आलंय. रिलीज नाव. माझ्या या सगळ्या हिलिंगसाठी, माझ्या या सगळ्या एनर्जी पॉवरसाठी मी दुसऱ्यांवर अवलंबून आहे, दुसऱ्यांच्या सपोर्टची अपेक्षा करत आहे. रिलीज नाव. या सगळ्यामुळे मला स्वतःला दिवसाकाठी हरल्यासारखं वाटत आहे. रिलीज नाव. कोणतंही गोल अचीव करणे, साध्य करणे कठीण वाटत आहे. रिलीज नाव. सगळ्यांकडे खूप वेळ आहे, माझ्याकडेच वेळ नसतो. आय एम टू बिझी. हे निगेटिव्ह अफर्मेशन मी सहज आणि प्रत्येक वेळ स्वतःला देते. रिलीज नाव. इवन दो, जरीही मी हे आतापर्यंत करत होते, हे वेळ नाही, वेळ मिळतच नाही, वेळ पुरतच नाही, यासारखे निगेटिव्ह कमांड्स, अफर्मेशन्स स्वतःला देत होते, तरीही मी माझ्या सबकॉन्शियसला आणि माझ्या माइंडसेटला रिसेट करायला तयार आहे. अलाव करत आहे डिवाइन टाइमला माझ्यासोबत अलाइन होण्यासाठी आणि माझ्या 24 तासातला तो 25वा तास दररोज मी स्वतःला गिफ्ट देण्यासाठी तयार आहे. येस, आय प्रॉमिस टू माय सेल्फ. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. रिलॅक्स अँड रिलीज. येस. आतापर्यंत जर का तुम्ही माझ्या व्हिडिओ सोबत आहात तर कमेंटमध्ये 25 लिहायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की हे टॅपिंगची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. या प्रकारे टॅपिंग करून जेव्हा तुम्ही एनर्जी रिसेट करता, माइंडसेट रिसेट करता, तेव्हा तुम्ही डिवाइन फोर्स बरोबर तो टाइम को क्रिएट करता. येस, डिवाइन टाइम तुम्ही त्या एनर्जी बरोबर, युनिवर्स बरोबर, तुम्ही ज्यांना कुणाला मानता त्याच्याबरोबर, त्यांच्या बरोबरीनं स्वतःसाठी तयार करता.
लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला जेव्हा प्रायोरिटी देता, स्वतःला जेव्हा महत्त्व देता, स्वतःच्या एनर्जी वर्कसाठी, हिलिंगसाठी जेव्हा महत्त्व देता, तेव्हा तुमचं आयुष्य बदलू शकतं. कारण की आपलं आयुष्य बदलणं हे आपल्याच हातात आहे. तुमची एनर्जी इतक्या फास्ट फॉरवर्ड अलाइनमेंटमध्ये येते की अख्खा दिवस तुम्हाला प्लॅनही करण्याची गरज नाही, इतक्या सहज तुमची कामं पूर्णतः व्यवस्थितरित्या पूर्ण होतील आणि तुम्हाला स्वतःसाठीही वेळ मिळेल, स्वतःचे गोल ध्येय अचीव करण्यासाठीही वेळ मिळेल. तर याचमुळे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच गोष्ट पैशाबाबतही आहे. ज्यांच्याकडे वेळ नाही, करायला जमत नाही, यासारखी कारणं आहेत, ते मनी एनर्जीच्या बाबतीतही एका कम्फर्ट झोनमध्ये, एका एनर्जी ब्लॉकमध्ये आहेत. पैशाच्या ऊर्जेला फास्ट फॉरवर्ड ऊर्जा लागते. जितकं फास्ट, जितका स्पीड, तितकी पैशाची ऊर्जा लवकरात लवकर अट्रॅक्ट होते आपल्याकडे. पण जर का तुम्ही वेळच नाहीये, मिळतच नाही, जमतच नाही, प्रोक्रॅस्टिनेशन या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी ब्लॉकमध्ये आहात, तर ती लक्ष्मी ऊर्जा अट्रॅक्ट होत नाही, ॲक्टिवेटही होत नाही. तुम्हालाही ती ॲक्टिवेट करायची आहे आणि तुम्हालाही पैशाविषयीचे एनर्जी ब्लॉक रिलीज करायचे आहेत. येस, स्वतःसाठी 25वा तास तुम्ही काढताय, तेव्हा तो 25वा तास तुमची लक्ष्मी ऊर्जा ॲक्टिवेट करण्यासाठीही तुम्ही देऊ शकता. कसं, ते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करते अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये. त्या वर्कशॉपचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकमध्ये दिलेले आहेत. हे वर्कशॉपमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमचं वेळेबरोबरही एक चांगलं नातं तयार होईल आणि पैशाबरोबरही चांगलं नातं होईल. वेळ आणि पैसा हे दोघंही एका बरोबर चालतात. येस, थँक्यू सो मच स्वतःच्या आयुष्यात तो 25वा तास काढण्यासाठी आणि स्वतःला पूर्णपणे लाईफ एन्जॉय करायला परमिशन देण्यासाठी. भेटूया अशाच एका पॉवरफुल EFT टॅपिंग, होपोनोपोनो किंवा माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओज सहित. पण चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अशा कुठल्या तरी 3 लोकांना शेअर करा की ज्यांच्या तोंडामध्ये नकळत हे अफर्मेशन असतं की मला वेळच नाही, माझ्याकडे वेळच नाहीये, मला दिवस कसा जातो आणि कसा नाही ते कळतच नाही. अशा कुठल्याही 3 व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना या माइंडसेट रिसेटची खरंच आत्ता या क्षणी गरज आहे. या निमित्तानं तुम्ही एक सर्व्हिसही करत आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा 2 दिवसाच्या EFT टॅपिंग या लाईव्ह वर्कशॉपमध्ये. थँक्यू सो मच.